नमस्कार ट्रेडर्स. आपण निफ्टीचा व्ह्यू बघणार आहोत पुढच्या आठवड्यासाठी, म्हणजे 25 मे पासून जो आठवडा सुरू होणार आहे त्याच्यासाठी. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या लेवल ज्या मला दिसल्या त्यामध्ये बाईंग साईडला जर आपल्याला जायचं असेल तर 23,900च्या वर मार्केट सस्टेन होणं नितांत गरजेचं आहे. त्याच्यावर सस्टेन झालं तर आपण 24,360पर्यंत जाऊ शकतो. 24,350 ते 24,360 ही रेंज आहे. आणि समजा आज आता ट्रम्पनी काही जर पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्या असतील आणि त्याचा फायदा उद्या झाला आणि मार्केट गॅपअप झालं तर 24,360च्या वर मार्केट गेल्यानंतर इथं जर सस्टेन झालं चांगलं, ह्याच्या वर टिकलं 24,360च्या, तर मग आपण डायरेक्ट 24,990पर्यंत सुद्धा वर जाऊ शकतो. पण ते उद्या एका दिवसात नाही आहे, हे येत्या आठवड्याचं आणि त्याच्या पुढच्या काही दिवसांचं मी गणित मांडलेलं आहे. आपण येत्या आठवड्याचं बघूया. त्यामध्ये 23,900 ही लेवल सगळ्यात महत्त्वाची आहे. याच्या वर मार्केट ट्रेड होणं नितांत गरजेचं आहे. आणि 23,900च्या खाली जोपर्यंत मार्केट ट्रेड होतोय तोपर्यंत मी पॉझिटिव्ह साईडला जाणार नाही, तोपर्यंत मी निगेटिव्ह साईडचाच विचार करेन. मार्केट खाली येण्याची शक्यता आहे, पण एकंदरीत असं वाटतंय मला की मार्केट या आठवड्यात तरी पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता, निदान उद्या सोमवारी जरी राहील असं दिसतंय. आणि 24,350पासून जर पुन्हा रिव्हर्स आलं मार्केट तर मात्र 23,900पर्यंत येऊ शकतं. म्हणजे दोन सिच्युएशन लक्षात ठेवायच्या. एक 23,900च्या वर मार्केट ओपन झालं, तिथं सस्टेन झालं तर तिथून ते वर जाईल 24,360पर्यंत असं मला वाटतंय. समजा 24,350 ते 24,360च्या इथंच ओपन झालं आणि तिथून जर टिकलं नाही, कारण आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा गॅपअप झालं तिथून मार्केटला सेलिंग आलेलं आहे, तर तिथं टिकलं नाही आणि ते तिथून खाली यायला लागलं तर ते 23,900पर्यंत खाली येऊ शकतं. त्यामुळे 24,360 आणि 23,900 या दोन लेवल मला अतिशय महत्त्वाच्या वाटतात. आणि सेलिंग साईडचा जर विचार केला तर हा जो लो लागलेला आहे परवाचा 23,262, म्हणजे बी प्रिसाइज 23,250, तर 23,250च्या खाली मार्केट जोपर्यंत सस्टेन होत नाही, म्हणजे आता हा गॅप आहे ना, हा गॅप किती आहे, 23,150च्या दरम्यान आहे. 23,150 ते 23,250 ही रेंज आहे. ह्याच्या खाली येऊन टिकलं पाहिजे मार्केट तर ते सेलिंग साईडला जोरात जाऊ शकतं. पण मला नाही वाटत आहे आत्ता, म्हणून मी सेलिंग साईडचा जास्त विचार उद्यासाठी तर करणार नाही आहे. त्यातून आता गॅप डाऊनच ओपनिंग झालं 23,150 आणि 23,250च्या इथं, तर मात्र मी मार्केट सुरू झाल्यानंतर एक अर्धा तास गप्प बसणार. अर्ध्या तासानंतर प्राईस ॲक्शन बघून निर्णय घेणार. पण आत्ता सध्या स्थितीला माझा विचार तरी पॉझिटिव्ह आहे. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. मी इथं जे काही आत्ता बोललेलो आहे ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. माझं कुठलंही रिकमेंडेशन नाही. माझा व्हिडिओ बघून जर तुम्ही बाय किंवा सेल केलं आणि त्यात तुम्हाला तोटा किंवा फायदा झाला तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. धन्यवाद.